नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे गणपती विसर्जन, त्यासाठीच आम्ही आता निघालेलो आहोत। खूप लेट झालेला आहे आणि राहायचं काय चाललोय काय माहिती। तर चला, आणि अभिनव झोपलेला आहे, त्याला पण उठायचंय कारण तो विसर्जनासाठीच थांबलेला आहे। खूप वेळ झाले, विचारतोय कधी जाणार आहोत आपण। तर चला, इकडे योगेश, यस तिथं काय जास्त पाणी असते का? आम्ही नाही हो। सो गणपती आज चाललेले आहेत, तर चला। बाबू बेबे, आपण चाललो। चुमू, बाप्पा टाकाय जायचं पाण्यामध्ये, बाप्पाला निरोप द्यायला जायचंय। तू बोलत होता ना बाप्पा सोबत मला पण घेऊन चला म्हणून। जिबू काय नसेल बाकीचं मला माहिती नाही, बरं का? मी फर्स्ट टाइम झालं तुमच्या बरोबर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चावी घेतली का गाडीची? पुढे नाही घेतली, नाही ना म्हणलं पुढे पाणी बी नाही, सगळं टाकायला घ्यायचं असतं की। अरे मी एक बॅग भरून ठेवली, पण सकाळून ती कुठं टाकली मलाच माहित नाही। बॅग पाणी हे प्रसाद कशाला ठेवला, हे सगळं टाकायला घ्यायची। जर थांबून तुला कधी एक बॅग बाकी एका पिशवीत टाका। मंगलमूर्ती मोरया। तू घंटी वाजायच्या दर दर माता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठे जय के मानसी दर्शन मात्र मानसा। जय देव जय गौरात गौरी कुंभराज। दहा 11 दिवस कसे गेले कळले नाही। बाप्पा जेव्हा घरामध्ये होते तेव्हा खूप प्रसन्न वाटत होतं आणि मग एकदम मनाला शांती पण असायची की बाप्पा आहे। तर रोज एक डेली रुटीन झालं, तर बाप्पांची आरती, बाप्पांसाठी प्रसाद, आणि त्याचे खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये। आता बाप्पा आज खरंच चालले तर खूप वाईट वाटतंय। बाप्पांनी एवढं सांगायचे, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, आम्ही वाट पाहतोय तुमची।